नांदेड महापालिकेत आज महापौर आणि उपमहापौर यांची निवड झाली आहे। भाजपचे बहुमत असल्याने महापौर आणि उपमहापौर पदाचे उमेदवार आधीच निश्चित होते। निवडीची ही औपचारिकता पूर्ण झाल्यावर पहिल्याच दिवशी भाजप आणि एमआयएम आमने सामने आले। इमारतीच्या बाहेर पडताना भाजप नगरसेवकांनी जय श्रीरामचे नारे दिले। यावर एमआयएम नगरसेवकांनीही प्रत्युत्तर दिले। अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी राजीव गिरी। तर राजीव, काय सांगाल की नांदेड महापालिकेत आज महापौर उपमहापौर यांची निवड झाली आहे, त्यानंतर भाजप आणि एमआयएम आमने सामने आले आणि त्यानंतर एकच खळबळ उडालेली दिसते। भाजपने काही नारे दिलेत, एमआयएमने सुद्धा प्रत्युत्तर दिले, काय अधिकची माहिती? बरोबर आहे, यावेळेला एमआयएम पक्षाचे जवळपास 14 नगरसेवक हे महापालिकेत निवडून आलेले आहेत। हे मोठं संख्याबळ एमआयएमला 15 वर्षानंतर परत मिळालेलं आहे। त्यामुळे आज भाजपने महापौर पदाची निवडणूक संपल्यानंतर नारेबाजी सुरू केली असता एमआयएमने देखील त्याला जोरदार असं प्रत्युत्तर दिलेलं आहे। जय श्रीराम आणि अल्लाहू अकबरच्या घोषणाबाजीने महापालिकेचा पहिलाच दिवस हा गोंधळात पार पडलेला आहे। त्यामुळे काही काळ इथे तणाव देखील निर्माण झाला होता। मात्र इतर कार्यकर्त्यांनी मध्यस्थी करत भाजप आणि एमआयएमच्या दोन्ही नगरसेवकांना वेगवेगळं केलेलं आहे। मात्र या घोषणाबाजीमुळे पुढील 5 वर्ष नांदेड महापालिकेत नेमका कसा कारभार चालणार आहे त्याचं चित्र स्पष्ट झालेलं आहे। जी जी जी, धन्यवाद राजीव दिलेल्या माहितीबद्दल।